सर्वांना सस्नेह जय जाऊ. राधाकिशन कराळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये राज्य शासनामार्फत मंत्रिमंडळामध्ये जे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्या मंत्रिमंडळातील जे निर्णय आहेत त्या निर्णयाविषयी या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. काल 5 सप्टेंबर 2024 रोजी राज्य शासनाची मंत्रिमंडळ बैठक झाली. त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याविषयी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या ठिकाणी आपण बघू शकतो राज्य शासनाच्या महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन या पोर्टलवर आपण बघू शकतो मंत्रिमंडळ निर्णय आहेत. यामध्ये पुणे छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याबाबतचा यामध्ये हा एक निर्णय झालेला आहे. तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार असल्याबाबतची ही निर्णय या ठिकाणी झालेला आहे. त्यामध्ये या महाविद्यालयामध्ये काही पद सुद्धा निर्माण करण्यात आलेले आहेत. या पदासाठी 31,48,00,000 रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसेच फर्निचर वाहन खरेदी यासाठी 171,06,00,000 रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यामध्ये बांधकाम आहे. यामध्ये मोर्शी तालुक्यातील मौजे पारडी येथे मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली होती. मात्र ही जागा उपयुक्त नसल्याने मोर्शी शहरातील ऊर्ध्व वर्धा जलसंपदा वसाहतीतील जागा निश्चित करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तसेच शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे या ठिकाणी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष या ठिकाणी सुधारण्यात आलेले आहेत. विहिरी, शेततळे व वीज जोडणीसाठी या ठिकाणी भरीव अनुदान देण्यात आलेले आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहिरी, शेततळे, वीज जोडणी आदींसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. यामध्ये सिंचन विहिरीसाठी 4,00,000 रुपयापर्यंत तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी 1,00,000 रुपयापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. पूर्वी हे अनुदान अनुक्रमे म्हणजेच सिंचन विहिरीसाठी 2.5 लाख आणि 50,000 जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी असे होते. तसेच इनवेल बोरिंगसाठी आता 40,000 तसेच यंत्रसामग्रीसाठी 50,000 परसबागेतील 5,000 रुपये असे देण्यात येणार होते. नवीन विहिरीबाबत 5 मीटर खोलीची अट रद्द करण्यात आलेली आहे. तसेच 2 विहिरीमधील अंतर सुद्धा 500 फुटाचं अंतर हे रद्द करण्यात आलेलं आहे. शेततळ्याच्या प्लास्टिक अस्थिरीकरणासाठी सध्या 1,00,000 रुपये देण्यात येईल. त्याचबरोबर तुषार सिंचनासाठी सध्या 25,000 रुपये देण्यात येतात. आता तुषार सिंचन संच 47,000 रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% अनुदानापैकी जे कमी आहे असे अनुदान देण्यात येणार आहे. तसेच ठिबक सिंचन संचासाठी अल्प, अत्यल्प व बहुभूधारक धारकांना 90,000 किंवा ठिबक सिंचन संचाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या 90% पर्यंत जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे. अशा प्रकारचे हे महत्त्वाचा निर्णय आहे. तसेच अंगणवाडी केंद्रांना सुद्धा सोलार सिस्टीम देण्यात येणार आहे. 36,000 पेक्षा जास्त केंद्रे या ठिकाणी सोलार सिस्टीम बसवण्यात येणार आहेत. औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते सुद्धा या ठिकाणी या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत. तसेच थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंड व्याज माफ या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर धारूर तालुक्यातील सुकळी गावाचं खास बाब म्हणून पुनर्वसन करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. पैठण गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय तसेच हिंगोली येथे स्वतंत्र न्यायिक जिल्हा म्हणून या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यात विविध ठिकाणी नवीन न्यायालय सुरू करण्यासाठी प्रलंबित खटल्यांची संख्या किमान 500 असली पाहिजे. तसेच सध्या परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून चालते, परंतु हिंगोली हा स्वतंत्र जिल्हा असल्यामुळे हिंगोली न्यायिक जिल्हा निर्णय करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. या न्यायालयासाठी 43 नव्याने पदं निर्माण करण्यात आलेली आहेत. तसेच वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे, नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन करण्याचा व तसेच या न्यायालयासाठी 17 पदं मंजूर करण्यात आलेली आहेत. तसेच या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयामध्ये लाडकी बहीण योजनेमुळे अन्न योजना बंद होणार नाही. शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे आहे अशा प्रकारची सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे. राज्यामध्ये
102% पेरण्या झालेल्या आहेत. तसेच राज्यातील मोठी धरणे 2018 नंतर प्रथमच 100% भरली, अशा प्रकारची माहिती जलसंपदा विभागाने या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये 1,59,00,000 भगिनींना 4,787 कोटींचं वाटप आजपर्यंत या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. यामध्ये कोकणातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. यामुळे मराठवाड्यातील सुमारे 2,40,000 हेक्टर आणि कोकणातील सुमारे 35,000 हेक्टर क्षेत्रात सिंचन तसेच पिण्यासाठी औद्योगिक वापरासाठी या पाण्याचा लाभ होणार आहे. अशा प्रकारचे हे मंत्रिमंडळ निर्णयामध्ये निर्णय घेण्यात आलेले आहेत. 5 सप्टेंबर रोजी जी मंत्रिमंडळ बैठक झालेली आहे त्यामध्ये हे निर्णय घेण्यात आलेले आहेत.